रामा ॲग्रोटेक, शेती तुमची, खात्री आमची. नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील जैविक क्षेत्रातील एक अग्रगण्य कंपनी रामा ॲग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेडचा मी प्रतिनिधी निलेश वंडेकर, अकोला तालुका येथे प्रतिनिधी म्हणून काम करतो आहे. या शेवंती या पिकासाठी ज्या शेतकऱ्यांनी पहिल्यापासून एक लागवडीपासून ज्यांनी शेड्यूल घेतलेले आहे अशा शेतकऱ्यांचं आपण प्रथमतः ओळख करून घेऊ. रामकृष्ण हरी सर. नमस्कार, मी ज्ञानेश्वर भागवत आवारी. आम्ही पहिल्यापासून लागवडीपासून म्हणजे ड्रिचिंगपासून तर आतापर्यंत पूर्णतः रामा ॲग्रोटेकचे प्रत्येक प्रॉडक्ट वापरलेले. ज्ञानशक्ती असो, कोणती व्हरायटी आपली? जी आपली भाग्यश्री व्हरायटी. आणि किती दिवसांचा प्लॉट झालेला आहे आता? यो आता 3.5 महिन्याचा. 3.5 महिन्याचा. जमिनीचा प्रकार कसा आहे सर आपला? जी आता चोनखडी युक्त बुरकट जमीन आहे. तर आता हे किती रोपांची लागवड केलेली आपण? जी आता 12,500. 12,500 लावली. म्हणजे किती एकर मध्ये? 1 एकर. 1 एकर आणि तिकडे 2 एकर लावले. 2 एकर खाली 2 एकर. सर आता तुम्ही जे रामा ॲग्रोटेकचे प्रॉडक्ट वापरतात किती वर्षापासून चालू आहे तुम्ही आता? आम्ही 2 वर्षापासून 2 वर्षापासून वापरतात ते. तर आतापर्यंत कोणकोणत्या पिकांना वापर केलेला आहे? आम्ही टोमॅटोला, कांद्याला, शेवंतीला. बरोबर. म्हणजे शेतकरी मित्रांनो, आपले ज्ञानेश्वर भाऊ जे आहेत यांनी सुरुवातीला काही प्रमाणामध्ये रामा ॲग्रोटेकचे प्रॉडक्ट वापरायला चालू केले 2 वर्षापूर्वी. त्यानंतर जसे त्यांना रिझल्ट येत गेले आणि बाकीचा भांडवली खर्च जसा कमी कमी होत गेला, त्यानंतर त्यांनी चालू जे शेवंतीचं पीक आहे भाग्यश्री व्हरायटी लावलेली आहे. आणि किती महिने झालेले आता? 3.5 महिन्याचा प्लॉट झालेला आहे. तर या पिकासाठी संपूर्ण रामा ॲग्रोटेकचेच प्रॉडक्ट वापरून प्लॉट डेव्हलप करण्याचा जो डिसिजन घेतलेला आहे त्याचं जे रिझल्ट आहे आणि त्याचे जे फळ आपण आज बघतोय, तर आज कुठल्याही प्रकारची मर नाही, सर्वात महत्त्वाची. आणि प्लॉट पूर्ण ग्रीन आहे. आता टेम्परेचर बघितलं तर आपल्याकडे 40 पर्यंत असे प्लॉट कुठंच पाहिलंच नाही. फुटाव्याची संख्या पाहिली, सेटिंग पाहिलं तर तुम्हाला एकंदरीत कसं काय वाटतं? नाही, एकदा आम्हाला आमच्या मनाजोगं आम्हाला वाटतंय. बरोबर. आम्ही शेती करणे लागलो तेव्हापासून म्हणजे आम्हाला. नाही, मला एक सांगा, म्हणजे आता पाठीमागची शेवंती आणि टोमॅटो होते तुमचे, त्यावेळेस आपण एक 50-60% केला होता. थोडा. पण ज्यावेळेस आता या वर्षी तुम्ही म्हणजे या सीजनला जी पूर्ण ताकद लावलेली प्रॉडक्ट वापरण्याची आणि शेड्यूल पूर्ण वापरता तुम्ही, म्हणजे काहीच नाही, एक नाही स्किप काहीच नाही. बरोबर. काय रिझल्ट वाटले? म्हणजे पाठीमागं 50% वापरले ना आता 100% वापरले रामाचे प्रॉडक्ट, काय बदल वाटला? नाही, 100% म्हणजे बदलच आहे. त्याच्यात काही म्हणायचं नाही, नुसतं प्रॉडक्ट जाहिरात करायची म्हणून नाही, पण त्याच्यात हाही बदल आहे. बरोबर. आणि सगळं रामा ॲग्रोटेकचं मातीवर काम आहे ज्यादा. आणि माती जर आपली सुधारली तरच आपलं सुधारणार नाही. हा, असं आहे ना. आणि सगळ्यात महत्वाचं मला असं विचारायचं आहे, म्हणजे आता आपल्या बरोबरचे जे शेवंतीचे प्लॉट आहे तुमच्या मित्र कंपनीमध्ये, तर मित्रांमध्ये आणि म्हणजे ते प्लॉट ज्यावेळेस तुमच्याकडे बघायला तर काय प्रतिक्रिया काय त्यांची? नाही, तेव्हा तुम्ही काय वापरले? बरोबर. म्हणजे तुम्ही आतापर्यंत वंडेकर सर याला काय काय प्रॉडक्ट आपण रामाचे वापरले सर्व शेड्यूल मध्ये? याला सुरुवातीला आपण ज्यावेळेस रोप लागवण केल्यानंतर आपण सुरुवातीला जे आळवणी दिली त्याच्यामध्ये निमकरंज कापूर, रूट मॅजिक, रामागोल्डची ड्रिंचिंग दिलेली. बरोबर. त्याच्यानंतर वरून आपण स्प्रेसाठी निमकरंज कापूर आणि स्टिंग्रो चा स्प्रे घेतलेला आहे. त्याच्यानंतर हेच शेड्यूल आपण परत 8 दिवसांनी रिपीट केलेले आहे. आणि त्याच्यानंतर एक 20-21 दिवसानंतर आपण रामा 1261 ज्ञानशक्ती याची ड्रिंचिंग केलेली आहे. आणि त्याच्यानंतर भीमसेन कापूर आणि निमकरंजच्या एक 15-15 दिवसाला आपण स्प्रे घेतलेले. बरोबर. सर्वात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी आता जे आपण प्लॉट बघतोय आता सेटिंग अवस्थेमध्ये आहे आणि फ्लावरिंग काही प्रमाणात आता उमलू राहिले. तर आतापर्यंत रामा ॲग्रोटेकचे जे प्रॉडक्ट आहेत म्हणजे त्याच्यामध्ये बघा, रूट मॅजिक असेल, त्यानंतर ज्ञानशक्ती असेल, त्यानंतर बायोसमृद्धी असेल, बायोसृष्टी असेल, सायझर असेल, याचे जे ऍप्लिकेशन आहे आपण ड्रिपमधून म्हणजे पूर्ण जमिनीतून दिलेले 5-6 दिवसाच्या कालावधीनंतर त्याला जोड म्हणून
रामाचे जे NPK येतात 1261 19 13 40 13 052 या स्टेज पर्यंत आता आपण वापर वापरतोय. केलेला. आणि फवारणीमध्ये रामा गोल्ड, स्टीम ग्रो, मायक्रो 555, निमकरंज. त्यानंतर निमकरंज, रामा मॅजिक असेल, त्यानंतर मोदक असेल, रामा झिंक असेल, रामा कॅल्बोर. प्रॉडक्ट आणि रामा कॅल्बोर आणि सायझर सायझर. 999. हे जे इतके आपण जे आता या अवस्थेपर्यंत म्हणजे या स्टेज पर्यंत जितके काही प्रॉडक्ट लागणार आहे ते आपण सर्व वापरलेले आणि त्याचा जो वापर आहे आपण अजिबात म्हणजे डोस देताना अजिबात कमी केलेलं नाही. म्हणजे साधारणपणे आपल्याला जर ज्ञानशक्ती द्यायचं असेल तर आपण एकरी 10 लिटर दिलेलं आहे. त्यानंतर आपल्याला ज्यावेळेस 1261 किंवा 19 द्यायचं ते एकरी आपण 5 लिटर त्यासोबत दिलेले आहे. रूट मॅजिक आपण एकरी 500 ग्रॅम ते 1 किलो पर्यंत दिलेले आहे. म्हणजे एवढ्या टेम्परेचर मध्ये हा जो प्लॉट आपल्याला बघायला मिळतो म्हणजे चांगले लोकांचे प्लॉट असतात त्यापटी डेव्हलप नाही, उबळ्याचं प्रमाण जास्त आहे, करपा जास्त आहे तळामध्ये. सगळ्यात महत्वाचं आपण जे खर्च केलाय तो ताकदीवर खर्च केलेला आहे. ताकदीवर जर खर्च केला तर तुम्हाला रोगावर असणारा खर्च कमी करावा लागतो. नाही ना आला आम्हाला, रोगच नाही म्हणजे आला. बाहेरच्या पावडरी केमिकल वापरायचीच गरज नाही. बरोबर. आणि या स्टेजला येईपर्यंत 3 महिने झाले आपला काहीच plot. मारलेलं नाही दुसरं. मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे. शेतकरी जे रामा ॲग्रोटेकचे प्रॉडक्ट वापरतात म्हणजे जे अर्धवट वापरतात त्यांना काय सल्ला आहे तुमचा? जे अर्धवट प्रॉडक्ट वापरतात, अर्धवट पूर्ण schedule शेड्यूल घेत वापरतात. नाही म्हणजे अर्धवट शेड्यूल प्रॉडक्ट वापरणार आणि रिझल्ट 100%ची अपेक्षा करणार याच्याविषयी म्हणजे तुमचं काय थोडक्यात तुम्ही सुरुवातीला 50% वापरले, अनुभव आल्यानंतर तुम्ही आता पूर्ण वापरला, तुम्हाला यात बदल काय वाटतो? नाही 100% जर वापरला ना बदल आहेच आहे. बदल आहे नाही असं नाही, बदल आहेच आहे, पण पहिल्यापासून वापरलं पाहिजे. पाहिलं आणि सुरुवातीपासून आपला जो आणि त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. विश्वास आम्ही सगळ्यात पूर्णतः या वर्षी ना मागच्या वर्षी थोडा आम्ही 50% होतो असं असं होतं. तुम्ही 50-60% हा, असं. वापरले बाकी म्हणजे आम्ही गाजगुत होते ना भाऊ एकखटी नको, पण या वर्षी पूर्ण आम्ही विश्वास त्याच्यावर टाकला. पहिल्या सुरुवातीच्या ड्रिंचिंग पासून तर आताच्या स्टेज पर्यंत पूर्णपणे तुम्ही रामाचं शेड्यूल वापरलेलं आहे. काहीच नाही दुसरं केमिकल निवळे सुद्धा आता 1261 1340 13 टोटल रामा 13-0-45 सगळे रामा याचेच वापरले. सर्वात महत्वाचं म्हणजे आपला अकोला तालुका आहे, इकडं फुलशेती जास्त प्रमाणात आहे. फुल शेती, त्यानंतर टोमॅटो शेती. भाजीपाला जास्त प्रमाणात होतो, टोमॅटो जास्त प्रमाणात होतात. परंतु अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सर मला असं सांगा, आपण आता जे कृषी विभागाचं वेळोवेळी जे सर्वेक्षण होतं त्यामध्ये आपल्या मातीचे जे रिपोर्ट आहेत पीएच आपला फार जास्त प्रमाणात जास्त आहे, आहे. हो. आणि शिवाय केमिकलच्या खतांमुळे कंटिन्युअस वापरामुळे जमीन आपली क्षारपड झाली. म्हणजे याचा जो प्रामुख्याने आपल्याला ऊस पिकामध्ये सुद्धा आज ॲव्हरेज पाहिजे तिथं मिळत नाही. म्हणजे आपण आता तुमचा जर प्लॉट बघितला इथून 1 किलोमीटर अंतरावर आपली प्रवरीची नदी, म्हणजे नदी परिसरामध्ये सुद्धा आपल्याला उत्पादन पाहिजे तितकं मिळत नाही आणि खर्च आपला त्याच्या 4 पट होऊन जातोय. आणि ज्यावेळेस आपण रामाचं शेड्यूल वापरलं तुमचा इतर खर्च किती कमी झाला? म्हणजे बाकी लय खर्च कमी झाला आम्हाला. केमिकलच्या आणाय आता एक फवारा आणायचं सगळं 4-5 हजार रुपये घालावं लागत. बरं तसं 1000-1500 होतं. हा, म्हणजे तुमचा खर्च जो आहे भांडवल म्हणजे फवारणीचा तो जवळजवळ 50% आणि एक 15 दिवसापर्यंत काढायची गरज येत नाही फवारा दुसरा. आणि परिसरात इफेक्ट नाही काही दुसरा. दादा जादा झाला कमी झाला तरी फवारा आहे ना, इफेक्ट नाही त्याच्यातून. कमी खर्चात जास्त क्रचिंग वगैरे बसण्याची याची कमी त्याची खर्चामध्ये जास्त उत्पन्न शेवंतीचं आपल्या भागात भरपूर पीक होतं, तर आसपास जे समजा परिसरातील जे तुमच्या शेवंती तुमच्याबरोबर केलेली त्यांचा आणि तुमच्यामध्ये बदल तुम्हाला काय बदल आहे, लय बदल आहे. सर्वात त्यांचे एवढं वाढेलं नाही वाटतं? आणि एवढं याला कळी आली ना, एवढी कळी नाही, फुटवे नाही. बरोबर. आपण जो खर्च केलेला आहे, आपण मातीवर खर्च केलेला आहे, मातीवर. मातीला ताकद दिली तर त्याचे रिझल्ट हे आपल्याला आणि दिसतात. आपोआप येतातच ना. सर्वात महत्वाचं म्हणजे ही जमीन उत्पादनासाठी योग्य नाही. तुमच्या नाही चुनखडी, लय चुनखडी. आमच्याकडे ये नाही ती पीक. माती दाखवा. तुम्ही चॅलेंज घेतलं नाही फळबागा इथे नाही. बरोबर. आता आम्ही डाळिंब लावलं होतं ना, त्याची वाळवी तयार होती चुनखडीमुळे. बर पण मग आता त्यावेळेस असे प्रॉडक्ट नव्हते, आम्ही कंटाळलं शेवटी मोडून टाकल्या बागा. म्हणजे निमकरंजचं एकदम त्याला करप्या विरप्या अजिबात येऊ देत नाही. निमकरणचा थोडक्यात पंडोबा तुम्ही सांगा, या शेवंतीला सुरुवातीला मरीचं प्रमाण आलं होतं. मरले होतो. मर आल्यानंतर आपण काय ट्रीटमेंट दिली बा याला? काय केलं तुम्ही? निमकरण आणि कापूर निमकरंज आणि कापूर हे 200 लिटर पाण्यातून ड्रीपद्वारे सोडलं आणि ड्रीपमधून सोडल्यानंतर कसा रिझल्ट वाटला तुम्हाला मरीच्या संदर्भात? एकदम खास रिझल्ट आहे शेतकऱ्यांना. नाही मरत झाली नाही त्याच्यात. मर स्टॉप झाली का तुम्ही? मरत झाली नाही. म्हणजे शेवंतीची जी मर आहे ती पूर्णपणे स्टॉप झालेली. नाही ते एक सरीला 9-10 झाड अशी मारायला लागली निमकरण लागली प्रॉडक्ट आहे. मारायला शेतकरी लागली. मित्रांनो, जे कीटकनाशक प्लस बुरशीनाशक म्हणून काम करतं जमिनीमध्ये पण सोडण्यासाठी, जे जमिनीमध्ये जे विविध प्रकारचे फ्युजॅरियमचे विल्ट असेल, फ्युजॅरियम बुरशी असेल,
हा जो आपल्याला जो याने जे आपलं नुकसान होतं पिकाचं आणि त्यामध्ये आपण त्याला जो ऑप्शन म्हणून आपण जे केमिकल वापरतो, केमिकलनी परत जमिनीला दुसरे साईड इफेक्ट होतात. सर्वात याच्यासाठी एकदम प्रभावी आणि रामबाण जो उपाय आहे रामा ॲग्रोटेकचे निमकरण प्लस सोबत भीमसेनी कापूर. जमिनीमध्ये अनेक प्रकारच्या सूक्ष्म बॅक्टेरिया राहतात, काही मित्र बुरशी पण असतात. बरोबर. हानिकल केमिकल बुरशीनाशक दिले तर ते पण मित्र बुरशी पण मारतात. पण निमकरण कापूर दिल्यानंतर जमिनीतील मित्र बुरशी या कोणत्याही प्रकारे त्यांना हानी भेटत नाही, पोचत नाही. हा बुरशीनाशक पावडर दिल्यानंतर जे बॅक्टेरिया तयार झाले ते मारतात. बरोबर आहे. असं होतं ना. आणि म्हणजे चुनखडीची जमीन आहे ना, आता 2 वर्षापासून तुम्ही या शेतीमध्ये वापरता ते. तर जनरली जमीन पाणी ज्यावेळेस वापशामध्ये येते त्यावेळी ती आवळली जाते, कडक होती, तिथं काही चालत नाही. त्याच्या विरुद्ध आपल्याकडे एकदम भुसभुशीतपणा नाही आता आम्ही कालच हात घातला होता वंडेकर साहेबांना, आम्ही होतो एकदम माती अशी भुसभुशीत निघत. म्हणजे जे 2 वर्षापूर्वी तुम्ही युज करत होता, नाही एकदा आमची ना जर 2 दिवस पाण्यावर तर सिमेंट वाणी कडक होते बेड कडक होते. आता या वर्षी मागच्या वर्षी तुम्ही शेवंतीला वापरलं त्यावेळेस वापरायच्या अगोदर इथं शेवंतीच्या मागच्या वर्षी मरीचं प्रमाण कसं होतं? जास्त होतं ना. मूळ किती बरेच प्रयत्न केले, झालता का कंट्रोल त्याला? नाही. त्याच्यानंतर आपली बेड झाली होती. बरोबर. त्याच्यानंतर कंट्रोल झालं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी मित्रांनो, असे जर रिझल्ट आपल्याला बघायचे असतील तर एक जे आपल्याला ज्या काही गोष्टी ज्या पाळायच्या आहे त्याच्यामध्ये म्हणजे रामा ॲग्रोटेकचं जे शेड्यूल आहे हे आपल्याला 100% ताकदीनं वापरावं लागेल. आणि दुसरी गोष्ट, जर रोगराई कंट्रोल करायची असेल, वातावरण किती डॅमेज होत असेल, पण जर तुम्ही रामा ॲग्रोटेक हे प्रॉडक्ट वापरत असाल तर तुम्हाला वातावरणातल्या जे चढउतारात जे प्लॉटवरती विपरीत जे परिणाम होतात ते कुठल्याही प्रकारचे ते इतके फारशा प्रमाणात जाणवत नाही. आणि 1-2 ट्रीटमेंटमध्ये ते लगेच कव्हर होऊन जातात, म्हणजे प्लॉट हाताबाहेर जात नाही कधी पण. बरोबर आहे की नाही? जात. तर ह्याच प्लॉटचा आपण प्रत्येक दुसरा शूट घेणार आहोत. आपल्याला ॲव्हरेज किती पडलं, फुलाची चकाकी, याच्या वजन, याच्यामध्ये किती बदल पडला याचा आपण पुढच्या भागामध्ये शूट करणार आहोत. तुम्हाला पण आपल्या कोणत्या फुलवर्गीय पीक असो किंवा तरकारी किंवा डाळिंब कोणत्या पिकामध्ये बदल करायचा असेल, चांगल्या जमिनीशी नातं जोडायचं असेल, चांगले ॲव्हरेज पाडायचं असेल तर तुम्ही मला नक्की संपर्क करू शकता. माझं नाव निलेश रामारी वंडेकर. तर अकोले तालुक्यातील जे शेतकरी असतील ते नक्की मला संपर्क करू शकता. माझा मोबाईल नंबर आहे 99 717 431. रामकृष्णारी. सर, तुम्ही रामा ॲग्रोटेकचे प्रॉडक्ट आता वापरले, त्यानंतर जो विश्वास दाखवला आणि 2 वर्षामध्ये तुम्ही जे रिझल्ट घेतात ते आपल्या इतर शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्याबद्दल रामा ॲग्रोटेक परिवारातर्फे आपले स्वागत आहे. रामकृष्ण. राम.